बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात दहीहंडी उत्सवाला पालकमंत्री जयकुमार रावल व मंत्री गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती। मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा। धुळ्यात दहीहंडी उत्सवाला मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल यांची विशेष उपस्थिती होती। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी समजली जाणारी धुळे शहरातील जय श्रीकृष्ण सांस्कृतिक व शैक्षणिक क्रीडा मंडळाच्या वतीने सदर दहीहंडीचे आयोजन करण्यात येत असते। गेल्या 35 वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील शहराच्या गरुड मैदानावरती या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। या दहीहंडीचे पूजन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। धुळ्यातील एका कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन बोलताना आपणच नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावला असल्याचे दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे। पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या महायुतीतील वाद खरंच मिटलाय का असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानानंतर उपस्थित होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरशे। अतिशय उत्साहात आनंदात आम्ही काल जन्माष्टमी साजरी केली, स्वातंत्र्य दिवसही आम्ही साजरा केला आणि आज दहीहंडी मला वाटतं महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आता आमची युवा शक्ती सगळी रस्त्यावर उतरलेली आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये आणि वरुण राजेचं सुद्धा बऱ्याच दिवसातून आगमन झालेलं आहे, त्यामुळे आजचा उत्साह काही वेगळाच आहे। आपण बघतात हजारोच्या संख्येमध्ये कार्यकर्ते तरुणाई ही सगळी पावसामध्ये भिजत या ठिकाणी उभी आहे दहीहंडीची वाट बघत, केव्हा एकदा दहीहंडी रचली जाते आणि केव्हा फुटते यासाठी सगळ्यांचे डोळे त्या हंडीकडे लागलेले आहेत। आणि म्हणून आज धुळ्याला विशेष करून मी दरवर्षी दहीहंडीला धुळ्यालाच असतो। एक वेगळं प्रेम माझं धुळेकरांबद्दल आहे। भिकारप्पा जे आयोजन करतात दहीहंडीचं, मला वाटतं सगळ्यात मोठी दहीहंडी आमच्या उत्तर महाराष्ट्रातली या ठिकाणी होती आणि मी दरवर्षी या ठिकाणी येत असतो। मी मनापासून आमचे भिकारप्पा आमचे मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। हाथी घोड़ा पालकी, हाथी घोड़ा पालकी, भारत माता की छत्रपति श्रीराम, जय जय श्रीराम। जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। सागर भाऊ मी फलक बघतो सगळीकडे, भावी नगरसेवक लोकप्रिय नेतृत्व, तरुणाचं प्रेरणास्थान सागर भाऊची दहीहंडी आणि त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेला आहात। आज थोडं पावसामुळे गर्दी कमी झालेली, सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडतोय, वरुणाची मेरबडलेली पण ती होणं क्रमप्राप्त होतं, आवश्यक होतं, कारण पावसाने बऱ्याच दिवसापासून गडी वाजलेली होती आणि म्हणून वरुणाचे आगमन झालेलं आहे आणि त्याचा दहीहंडीचा उत्साह पावसामध्ये सुद्धा आमची तरुणी सगळी रस्त्यावर उतरलेली आहे। संपूर्ण राज्यभर देशभर दहीहंडीचा कार्यक्रम, गोपाळकाराचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यातच आपली दहीहंडी, सागरभाऊची दहीहंडी, तर म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतोय, जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे। मी मुद्दामून धुळ्याची दहीहंडी बघायला, तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश, इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। सागर भाऊ आपल्याला खूप शुभेच्छा देतो। पुढे अजून 4-5 एंडला जायचं आहे, खूप उशीर झालेला आहे। पुन्हा शुभेच्छा पाहिजे तुमच्याकडून। आता आज राजकारणावर बोलायचं नाही आपण, दहीहंडीच्या शुभेच्छा मला आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुढच्या प्रवासाला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा